त्यानंतर मात्र मागच्या सामन्यात 75 धावा पाहिल्या. धावसंख्या आपण पाहिला तर धावसंख्येचा आलेख खालीवर होताना कालच्या दिवसात देखील आपण पाहिला. काल कमी धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळाली एका सामन्यामध्ये आणि एका सामन्यामध्ये जास्त धावा देखील आपण पाहिला. त्या सामन्यामध्ये जास्त धावा देखील पाहिल्या. 70 ही धावसंख्या आली होती काल. नंतर त्यानंतर एक संघ 20 धावांवर ऑल आउट झाला. ही कमी धावसंख्या मात्र 77 ही धावसंख्या नोंदवली होती डीएस ग्रुपने. अप्रतिम कामगिरी कालच्या दिवसामध्ये डीएस ग्रुपची राहिली. तर स्वतः संघनायक सचिन केवणे भरपूर वर्षाचा अनुभव आहे. जे हनुमान ढवळेपाडा संघासाठी संघनायकाच्या भूमिकेत खूप चांगली कामगिरी, अनेक व्यावसायिक संघातून देखील खेळण्याची संधी त्यांना सातत्याने मिळत असते. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू वांगणी विभागात म्हणून ज्याची ओळख आहे. गतवर्षी PPLच्याच माध्यमातून त्याने दुसऱ्या पर्वामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार त्यांनी बाईक पटकावली होती. आणि तोच सचिन केवणे यंदा मात्र त्याच्या संघामध्ये त्याच्या माहितीनुसार नवीन खेळाडू पाहायला मिळत आहेत. तर बघूया कशा प्रकारे हा सामना रंगतोय. स्ट्राईकला फलंदाज प्रशांत रोणे याविषयी ड्राईव्ह करतात. स्क्वेअर ड्राईव्ह त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, सिंगल कम्प्लीट करतायत. आणि नवीन दुसरे फलंदाज आपण पाहतोय दिलीप कांबरी. तर प्रशांत रोणे यावेळेस एक अप्रतिम फलंदाज आहे. खूप जबरदस्त परफॉर्मन्स, हार्ड हिटर फलंदाज आहे. VPL मध्ये देखील त्याची कामगिरी गतवर्षी खूप चांगली राहिली आणि आता देखील चांगली कामगिरी करण्याचा तो प्रयत्न नक्कीच करेल. तर डावखुरे फलंदाज दिलीप कांबरी मॅन फ्रॉम वांगणी गावचे आणि त्याचबरोबर प्रशांत रोणे हे शिळ गावाचे, असे दोन फलंदाज. तर समोर गोलंदाज आता मात्र डावखुरा फलंदाज देखील डावखुरे आहेत. असा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट येण्याचा हा निर्णय आहे त्यांचा. स्ट्राईकला फलंदाज दिलीप कांबरी. हा चेंडू मात्र मिडानच्या वरून मागे पाठवलाय. वॉट अ शॉट, वॉट अ हिट, षटकार. मोठा शॉट दिलीप कांबरीने या ठिकाणी पहिला चेंडू फेस करत असताना 6 धावा वसूल केल्या. सचिन केवणेच्या विरुद्ध अशा प्रकारचं धाडस करणं कौतुकास्पद आहे, कारण सचिन खूप चांगला गोलंदाज आहे आणि खूप चांगला फलंदाज देखील आहे. हा चेंडू शॉट आपल्या बॅक फूट वर गेले, कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला पाडलं कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. वॉट अ शॉट, 4 धावा. सन्मान करतीये खेळाडूंचा, पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा, पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा, पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा, पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा. प्रतिम तंत्र बघा, स्टान्स खूप सुरेख आहे. त्याचबरोबर त्यांचं जे टेक्निक आहे, फुटवर्क किती चांगलं आहे. आधीचा चेंडू बॅटच्या खाली आल्यानंतर भिरकावून दिला, चेंडू बॅकफुटवर जाऊन जागा काढली फटक्यासाठी. हा चेंडू सुरेख होता. स्टिअर करतायत, लेट कट चेंडू होता शॉर्ट तोडण्याच्या दिशेने. डॉट चेंडू बाहेर मिळतो. सचिन कमबॅक करत असताना मागचा स्ट्रोक नक्कीच नेत्रदीप होता. कॉपी बुक स्टाईल मध्ये तंत्रशुद्ध फटका, अप्रतिम स्ट्रोक. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 11 धावा. 10 धावांवर नाबाद असं दिलीप. हा चेंडू ड्राईव्ह करतायत, कव्हर ड्राईव्ह, मात्र प्रोटेक्शन दिले गेले. त्या ठिकाणी सिंगल मिळणार आणि सिंगलने स्ट्राईक रोटेट करतायत. खूप चांगला चेंडू होता. बॅटने पॅडच्या मध्ये टाकला होता, मागे गेले, जागा बनवली, गॅप होती खूप मोठी, मात्र त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे फक्त सिंगल येते. स्ट्राईकला प्रशांत येत आहेत. धावसंख्या 12. ठाऊक आहे यावेळेस मैदानावरती जे केले या संघाला समोरचा संघ खूप बलवान आहे, तुल्यबळ आहे. मोठी धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे. हा चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह करतायत. यावेळेस मात्र चेंडू मिड ऑफला बीट करून मागे येतोय. मिडानवर क्षेत्ररक्षक आले, त्या ठिकाणी थोडस मिसकम्युनिकेशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. दिलीपला दुसरी धाव या ठिकाणी हवी होती, मात्र प्रशांतने माघारी पाठवलं, कारण कुठलाही धोका पत्करणं प्रशांतला या ठिकाणी नक्कीच योग्य वाटलं नाही. त्यामुळे सिंगल येते. धावसंख्या धावफलकावरती पाहतो आपण 13 धावा, एक षटकार, एक चौकार आला. एक खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पॉवर प्ले मध्ये लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळते.
लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन म्हटल्यानंतर भरपूर असे संघ आहेत ठाणे ग्रामीण मध्ये रायगड जिल्ह्यामध्ये त्यांची सलामीची जोडी तुम्हाला नेहमीच लेफ्टी रायटी पाहायला मिळते. भरपूर संघ आहेत. पडले संघाचे आपण पाहिलं तर स्वप्नील आहेत, मयूर आहेत. सोनारपडासाठी आपण पाहिलं तर योगेश पाटील, दत्ता ठाकूर आहेत आणि त्यानंतर निलजी संघासाठी विशाल पवार, नितेश आहेत. भरपूर असे संघ आहेत. काकडवासाठी आपण महेश मडवी, किशोर मडवीची जोडी आपण पाहिलेली आहे. त्यानंतर भरपूर संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर भारतासाठी सौरव गांगुली, सचिन तेंडुलकरचं योगदान आपण पाहिलं. गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवागचं आपण सलामीचं योगदान पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं आताच्या घडीला शिखर धवन, रोहित शर्मा यांचं देखील अप्रतिम योगदान. हर्षद शेलार यांचं देखील या दरम्यान आगमन झालेले. क्रेझी बॉयचे संघ मालक आहेत. आणि ऑस्ट्रेलियासाठी आपण मायकल स्लेटर, मार्क टेलरला पाहिलं. त्यानंतर ॲडम गिलक्रिस्ट, मार्कवाला पाहिलं. त्यानंतर आयरॉन फिंचला आपण पाहिलं डेव्हिड वॉर्नर सोबत. हे भरपूर अशी उदाहरण आहेत. स्मिथ आणि गिब्सची ही जोडी कोण विशेष साऊथ आफ्रिकन संघासाठी अप्रतिम कामगिरी या सर्व खेळाडूंनी सलामीला येऊन दिले आहेत. भारतासाठी सौरव गांगुली, सचिनच्या नावावरती 6000 पेक्षा जास्त धावा आहेत सलामीला येऊन मोठ्या भागीदाऱ्या त्यांनी केलेल्या आहेत. स्ट्राईकला यावेळेस प्रशांत, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय सौरव. शरद भगत आहेत ज्याचा उल्लेख मागाशी टॉस जिंकल्यानंतर सचिन केवळाने केला होता की शरद हे खूप चांगले खेळाडू आहेत माझ्या संघामधले. सिंगल कम्प्लीट करत आहेत. योगेश राऊत या ठिकाणी आपण पाहतोय प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहेत. आमच्यासोबत संपत दादा आहेत. दादांचं स्वागत आहे. दादा फार काळजीपूर्वक प्रत्येक गोष्टीची कडे लक्ष देत असतात. येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत असेल, वेळेचं भान कसं राखावं, वेळोवेळी इन्स्ट्रक्शन करत असतात. काही चुका जर होणार नाही या गोष्टी काळजी घेतात. आणि यामुळेच ही स्पर्धा दिवसेंदिवस आपण पाहतो यशस्वी होताना पाहायला मिळते. यशाची उंच शिखर गाठते. संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये पालकमंत्री प्रीमियर लीगची चर्चा भरभरून केली जाते. गोलंदाज शरद, यावेळी स्ट्राईकला दिलीप कांबरी. उर्ध विकेट येत आहेत. स्ट्राईकला दिलीप. जास्त वेळ घेऊ नका बघा, भरपूर वेळ तुम्ही घेताय. सामना लगेच सुरू करा. 5 षटकाचे सामने कव्हर करायचे आहेत. एकूण 8 सामने. चेंडू व्यवस्थित आला नाही. ऑन साइडला खेळत आहेत. चेंडू जातो वाईड मिडॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. सिंगल कम्प्लीट करता. स्ट्राईकला प्रशांतला आणलेले. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली म्हणजे आपण पाहतोय 15 धावा. गुणसंख्या लेखाच्या भूमिकेत रमेश मयेकर सातत्याने खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्याचबरोबर आमचे गौरव सावंत आहेत. खूप मोठी जबाबदारी गौरवच्या खांद्यावरती. खूप प्रामाणिक आहेत, खूप मेहनती आहेत. आणि त्यामुळेच आज www.inscricket.in संपूर्ण विश्वामध्ये हे चॅनल खूप प्रचलित आहेत, खूप प्रसिद्ध आहे. फक्त भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर जाऊन अनेक स्पर्धा त्यांनी कव्हर केल्या. अनेक मोठमोठे इव्हेंट ते कव्हर करत असतात. भरपूर वाहिन्या डोंबिवलीमध्ये GTC आहे, DCW आहे, त्यानंतर WTC आहे. पनवेल तालुक्यामध्ये तुम्ही जाल तर तुम्हाला PTC पाहायला मिळेल. प्राप्ती आहे. त्यानंतर फॉर्च्यून इव्हेंट या वाहिन्या पाहायला मिळतात. मात्र सर्वात पहिली वाहिनी भारतामधील आपण पाहिली तर www.inscricket.in. उर्ध विकेट. चेंडू मागे गेले. कॉट बिहाइंड. त्या ठिकाणी बाद होत आहेत. बॅटची कडा लागली. टायमिंग व्यवस्थित झालं नाही आणि मैदानामध्ये फलंदाज बाद होतोय. यावेळेस दिलीप कांबरी. बिग विकेट. संघाचे भावे केला देखील केला आहे रायडर संघाचे मैत्री गुडके बंदी जिंकले आहेत हे अस्तमकांचा संघ ह्यो आयन 11 नावाचा. एके टायगर संघ केतन हाती रचेला दादांचा. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा. उमेश अप्रतिम संगीत. स म्हणजे स्वर, गी म्हणजे गीत आणि त म्हणजे ताल. या तिघांपासून जे बनतं ते संगीत. आणि संगीत सादर करत असताना उमेश गेले कित्येक वर्षापासून फार मोठी जबाबदारी स्वीकारतात. डोणेवाडीचे आहेत उमेश सारंगा. त्यांच्यासोबत महेश शेलार आहेत. MSDG च्या माध्यमातून खूप जबरदस्त कामगिरी करत आहेत आणि भरभरून कौतुक केलं जातं या दोघांचंही. अर्ध विकेट. प्रज्योत येत आहेत यावेळेस बॅटिंगसाठी आणि चेंडूला मात्र सरळ रेषेमध्ये खेळतात. चेंडू जातोय 4 धावांसाठी. गुड शॉट.
नक्कीच वांगणीचा हा स्वाभिमान आहे, मान आहे, बहुमान आहे. पालकमंत्री प्रीमियर लीग असेल किंवा वांगणी प्रीमियर लीग असेल, या दोन स्पर्धा या वांगणी शहराची ओळख आहे. सातत्याने या दोन स्पर्धाच्या माध्यमातून वांगणी शहराचं नाव क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच फार मोठं झालेलं आहे. प्रत्येक गावाची एक मानाची स्पर्धा असते. प्रत्येक गाव, प्रत्येक शहर एक एक स्पर्धा आयोजित करत असतो. हा चेंडू यावेळेस मात्र कट करताय, चेंडूला अप्पर कटच्या माध्यमातून चेंडूला पाठवला. यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने पंचांचा इशारा येतोय. यावेळेस 4 धावा. उमेश 24 धावा झालेले आहेत. पहिल्या षटकात 13 धावा आल्या, तर या षटकात 11 धावा आल्या. धावांची गती आहे 12.00. प्रत्येक गावाची शहराची एक स्पर्धा असते. आपण पाहिलं तर अशा अनेक गावात आता ढवळेपाड्याने देखील जय हनुमान चषक आयोजित केला. आता ती स्पर्धा त्यांच्या गावाची एक ओळख झाली आहे. डोणेवाडीने देखील एकविरा चषकचं आयोजन केलं. डोंबिवलीमध्ये तुम्ही जाल तर खार्डी चषक, खाडी गावाची शान आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही फक्त काटईची नाही, तर ही स्पर्धा संपूर्ण नक्कीच देशाची एक मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आणि त्याचे आयोजक जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई, त्याचबरोबर भोपरमध्ये सारांश प्रवीण पाटील चषक आपण पाहत असतो. त्यानंतर तुम्हाला खांबाळपाडामध्ये स्वर्गीय शिवाजी दादा स्मृती चषक पाहायला मिळतो. भरपूर अशा स्पर्धा. निळजेमध्ये मकर संक्रांत चषक, ही स्पर्धा कोण विसरेल. 50 वर्ष तिचं या हंगामात पूर्ण झालं. 50 वर्षाची एक तपश्चर्या, एक शिवधनुष्य त्याने पेलं. जवळजवळ त्यांची 3री पिढी आता मात्र सज्ज होते. भरपूर अशा स्पर्धा आहेत. अनेक स्पर्धा साताऱ्यात जबरदस्त परफॉर्मन्स देत असताना आपण पाहत होते. आणि प्रत्येक जण आपल्या गावाची एक स्पर्धा, निदान एक वर्षातून एकदा का असेल एक स्पर्धा प्रत्येक जण आयोजित करण्याचा प्रयत्न करत असतो. बदलापूरमध्ये तुम्ही जाल तर जोवेलीमध्ये हिंदू हृदय सम्राट चषक आहे. त्यानंतर आता आदरांजली चषक देखील नाईटची स्पर्धा आहे. भरपूर अशा स्पर्धा आहेत आपण पाहतोय. एरंजाडमध्ये आता आमदार चषकचं आयोजन झालंय. प्रत्येक जण क्रिकेटमध्ये नक्कीच प्रगती करण्याचा प्रयत्न करतो. जास्त वेळ घेऊ नका. षटक क्रमांक 3 सचिन केवणे येत आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज प्रशांत रोणे, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू बॅकपुढे गेले. हलक्या हाताने चेंडूला शॉर्ट कव्हरच्या दिशेने ढकलतात. स्वतः सचिन ठिकाणी येतात. बॅकअपला कोणी नव्हतं, त्यामुळे नक्कीच डायरेक्ट हिट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 25 धावा. पहिल्या षटकात 13 धावा आल्या होत्या सचिन केवणे यांच्या. आता मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये येतात. सचिनवर फार मोठी जबाबदारी आहे, कारण सचिन या संघाचा फक्त संघनायक नाही तर एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि त्यावर फार मोठी जबाबदारी आहे. हा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. टप्पा पडल्याने चेंडू बाहेर निघतोय. डावखुरे गोलंदाज नेहमीच चेंडूला बाहेर काढण्याची एक त्यांच्याकडे कला त्यांना आत्मसात असते. जन्मापासून आपण चेंडू नेहमी ते बाहेर काढत असतात. एक नॅचरल आउटस्विंग करण्याची कला त्यांना नक्कीच जन्मजात मिळत असते. आणि हा चेंडू अप्रतिम आपण पाहिला. हा चेंडू ऑन साइडला, यावेळेस मात्र फुलर लेंथ होता. चेंडूला भिरकावून दिलाय. वाईड इज लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर. हाय अँड हँडसम षटकार. What a shot, प्रज्योत बनवडे, मॅन फ्रॉम शीळ. शीळचे दत्तामामा देखील आमच्या सोबत आहेत. जबरदस्त परफॉर्मन्स. त्याबरोबर प्रशांत रोणी देखील हे शीळचेच आहेत. आणि 5 चेंडूत 5 षटकार मारण्याचा विक्रम देखील प्रज्योतच्या नावावरती आहे. एक अत्यंत विस्फोटक घातक फलंदाज आहे. 31 धावा धावफलकावरती. सचिन केवणे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरनं निघालेले आहेत. चेंडू यावेळेस मात्र बघा, ही लाईन खूप चांगली आहे, कारण जो षटकार लगावला त्याच्या आधी देखील हाच टप्पा होता, मात्र तो चेंडू जास्त वेगवान होता. हा चेंडू मात्र संथ गतीने फेकला, कारण समोर चेंडू मागाशी दिला त्यांच्या अगदी समोर, त्यांच्या रडार मध्ये आला. आणि मेरिट नुसार फलंदाजी करणं फार गरजेचं. चेंडूच्या मेरिट नुसार यावेळेस मात्र चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगेन्स्ट द स्विंग खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू फुलटाच होता. यावेळेस मात्र चेंडू येतोय लॉंग ऑन लॉंग अपच्या मध्ये येतोय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. चेंडू कव्हर करेपर्यंत दरम्यान सिंगल कंप्लीट करतायत. आणि धावसंख्या धावफलकावरती 32 आपण पाहतोय. प्रबुद्ध कांबळे आपण या ठिकाणी या त्या ठिकाणी बघा, आपण LCD पाहायला मिळते तुम्हाला. चेंडू सुरेख होता, अप्रतिम. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला, आणि बाहेर निघणारे चेंडू नेहमीच फलंदाजांना
त्रास देणारे असतात आपण पाहिलं तर, कारण त्यासाठी चांगलं तंत्र असायला, लेग ब्रेक चेंडू असेल त्यावर खेळणं एक वेगळं कौशल्य असतं. मात्र फुटवर्कचं फार फार मोठी भूमिका असते, कारण जेव्हा चेंडू तुम्हाला जागेवर मिळत नाही तेव्हा तुम्हाला पुढे येऊन खेळणं फार गरजेचं असतं, चेंडूवर जाणं फार गरजेचं असतं. मात्र इथे आपण पहिला जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला आणि 3 चेंडू या षटकामध्ये डॉट पाहायला मिळाले आणि 3ही चेंडू अतिशय चांगले पाहायला मिळाले आणि खूप चांगली गोलंदाजी. आता मात्र एक षटकार आल्यानंतर त्यानंतर काय कमबॅक केलंय आपण, 3 चेंडू डॉट, 2 सिंगल आणि 1 षटकार. धावसंख्या धावफलकावरती पाहतो 32, धावांची गती 10.66. प्रेक्षकांची गर्दी भरपूर संख्येने पाहायला मिळते. मैदान खूप चांगल्या पद्धतीने सजवलेले आहे आणि नक्कीच याचा सर्वस्वी आम्ही देतोय आमचे गोविंद दरवडा आहे ना, मागच्या 3 वर्षापासून जबरदस्त त्यांचं देखील योगदान पाहायला मिळतं. दिवस रात्र एक करतात, कारण ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठली स्पर्धा यशस्वी कधी होते, जेव्हा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभतो. आणि या प्रेक्षकांसाठी खूप चांगल्या गॅलरीज या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहे. आपण पाहिलं तर या ठिकाणी उजव्या बाजूला सुखदेव, शहीद सुखदेव क्रांतिकारी होते, त्याचबरोबर शहीद भगतसिंग यांचा आणि त्याचबरोबर राजगुरू, हे 3 असे क्रांतिकारी होते ज्यांनी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली. ब्रिटिश सरकाराविरुद्ध त्यांनी लढा पुकारला. भगतसिंग यांचा जन्म आपण पाहतो 1907 ला झाला, मात्र 23 मार्च 1931 ला त्यांना भारतीय क्रांतिकारक होते. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्य विरुद्ध लढ्यात त्यांनी केलेल्या हिंसात्मक कार्यामुळे वयाच्या 23व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली आणि गीतेमधला श्लोक उचलून ते हसत हसत फासावर चढले. त्यांच्यासोबत सुखदेव होते आणि त्याचबरोबर शहीद सुखदेव होते आणि त्याचबरोबर राजगुरू होते. फार कमी वय होतं, आपण पाहिलं तर 22 वय हे वय होतं शिवराम हरी राजगुरू यांचं आणि 23 वय आपण पाहिलं तर सुखदेव थापर यांचं होतं. तिघांनाही नक्कीच फाशी शिक्षा ठोठावण्यात आली आणि ब्रिटिश सरकारविरुद्ध आपण पाहिलं तर जे भारतामध्ये सरकार होतं ब्रिटिशांचं, त्या सरकारविरुद्ध त्यांनी लढा पुकारला आणि हसत हसत ते फासावरती चढले. इन्क्लाब जिंदाबाद हा नारा त्यांचा आजही प्रत्येकाच्या मनामध्ये आणि 23 मार्च हा बलिदान दिवस म्हणून नक्कीच साजरा केला जातो. असं स्ट्राईकला फलंदाज येत आहेत प्रज्योत बनवडे, गोलंदाजी मार्क पर गोलंदाज हरिश्चंद्र घोळे येत आहेत. लेफ्ट मोर द विकेट. चेंडू यावेळेस मात्र मध्ये काढलाय, लॉंगअप आणि लॉंगअपच्या मधून चेंडू जातोय 4 धावांसाठी. तर आपण पाहू शकाल स्पर्धेचे शिल्पकार दीपकदादा चव्हाण यांचा कटआउट तुम्ही पाहताय. हा चेंडू व्यवस्था सुरेख होता, त्या चेंडूच्या लाईनवर नक्कीच त्यांना बॅट नेता आले, टायमिंग करता आलं नाही. मात्र तो कटआउट त्या ठिकाणी तुम्ही पाहताय, त्या कटआउटला आपण पाहिलं तर त्यांचं जे रुबाबदार असं चित्र आहे, फोटो आहे, त्याच्या जीन्समध्ये आपण पाहतो. त्यांच्या पायाला जर चेंडूने स्पर्श केला तर दीपकदादा चव्हाण यांच्याकडनं 500 रुपये देण्यात येतील. हा चेंडू ऑन साइडला वाईड लॉंगॉनला खूप चांगला झेल मात्र त्या ठिकाणी टिपतायत. फलंदाज बाद होत आहेत प्रज्योत बनवडे, खूप चांगला झेल त्या ठिकाणी DK दत्ता कडव या ठिकाणी टिपतायत. गुड कॅच. म्हणजे 36 धावांवर लागणारा हा दुसरा धक्का. स्कोरर जॉईन झालेत आमच्या सोबत प्रबुद्ध कांबळे आहेत. असा लेफ्ट मोर द विकेट. हा चेंडू सुरेख होता, अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज या ठिकाणी हरिश्चंद्र घोळे आहेत. खूप चांगला वेग होता आणि त्याचबरोबर खूप चांगला टप्पा देखील आपण पाहिला. दिशा आणि टप्प्यावरती नियंत्रण ज्या गोलंदाजाने राखलं त्याला यश नेहमी मिळत असतं. रायगड माझाचे म्हणजे पत्रकार
अरुण दादा बैकर यांचा शुभाग म्हणत आहे. त्या ठिकाणी झेल ड्रॉप होतोय, डोक्यावर हात देत आहेत, मात्र काय फायदा, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. आय थिंक त्यांच्या बोटाला खूप मोठी जखम झाली बघा. खूप वेगाने चेंडू आला होता आणि तो चेंडू या ठिकाणी पकडण्याच्या प्रयत्नात कधी कधी व्यवस्थित चेंडू ग्रीप करता आला नाही की तो जेव्हा बोटाच्या टोकाला लागतो तेव्हा मात्र बघा या ठिकाणी आपण पाहतो दोन बोटाच्या मध्ये जाऊन आदळला. त्या ठिकाणी आपण पाहतो ती मधली जी स्किन असते ती खूप पातळ असते आणि त्यावेळेस मात्र थोडीशी दुखापत त्या ठिकाणी होते. एक चांगली गोलंदाजी करत होती मात्र दुखापत थोडीशी झालेली आहे, कारण तो त्यांचा डावखोरा त्याच हाताने ते गोलंदाजी करतायत आणि थोडीशी चिंतेची बाब आहे. बघा आपण पाहतो स्वप्न 11 साठी, कारण खूप चांगले गोलंदाज होते. यावेळेस मध्ये चेंडू ऑन साइडला, वॉट शॉट, टिपिकल प्रशांत रोणे, शील्ड ब्रँडेड, षटकार. NS. दत्ता कडव यांच्या पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय प्रशांत रोणेने. फुलटा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाणारा होता. पंच या ठिकाणी इशारा करतात वाईडचा. आव्हानाच्या स्वरूपात एक धाव येते. 50 धावा पूर्ण होत आहेत मैदानावरती. JK 11 संघाच्या. JK 11 हा संघ आपण पाहिलं तर या ठिकाणी वकील खान साहेब आणि प्रवीण संसार यांचा संघ तुम्ही पाहतायत. तर दुसऱ्या बाजूला स्वप्न 11 म्हणजे स्वप्नी दादा शेलवले, राहुल दादा विषय, महेश दादा बनोडे, या तीन संघ मालकांचा संघ, त्रिमूर्तीचा संघ तुम्ही पाहताय. तर गोलंदाज पुन्हा एकदा दत्ता कडव, मॅन फ्रॉम इनगाव. हा चेंडू यावेळेस मात्र बॅटवर आला नाही, शरीराचा वेध घेतो चेंडू. गुड बॉल, खूप चांगला कमबॅक. दत्ता कडव हे खरं तर इनगावचे आहेत, मात्र सध्या आमच्या डोंबिवलीमध्ये ते मागील 1-2 वर्षापासून त्या ठिकाणी स्थायिक झाले सोनापाडा गावामध्ये. गोलंदाज DK पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण हवेमध्ये झेप घेत असताना, स्वतःला स्टेज करत असताना 2 धावा मात्र पूर्ण करत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 2 पुढे सरकली म्हणजे आपण पाहतोय 52 धावा.
आणि षटक क्रमांक अखेरचा आपण पाहतो 3 चेंडू आतापर्यंत दत्ताने फेकल्या 3 चेंडू त्याने 9 धावा खर्च केल्या एक चेंडू वाईड देखील होता पुन्हा एकदा दत्ता स्ट्राईकला प्रशांत रोणे नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय पवन लिंगे हा चेंडू जाऊ दिलाय यावेळेस मात्र दिशेपासून भरकडतायत पुन्हा एकदा म्हणजे सूर्यकांत सर वाईटचा इशारा करत असताना 2 पंच शशी सर आणि सूर्यकांत सर फार जवळचे मित्र आहेत आणि सातत्याने एकत्र प्रवास करत असतात काल देखील खूप धमाल ट्रेन मध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि कल्याणी सरांनी माहिती दिली की 2 फार जवळचे मित्र आहेत जय विरूची जोडी कशी असते तशी या दोघांची जोडी आहे आणि त्याचाच फायदा मैदानावरती खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतोय कारण 2 पंचांमध्ये खूप चांगलं कॉर्डिनेशन कम्युनिकेशन अंडरस्टँडिंग असणं फार गरजेचं आहे उर्दू विकेट हा चेंडू ऑन साइडला व्हॉट अ शॉट चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जात असताना 6 धावांसाठी काम गेला ताकद भरपूर होती आणि नजाकत त्याहीपेक्षा चांगली होती म्हणजे सईद गाजी या सांगतात की हा 8 होता आता मिळणार फक्त 6 धावा धावसंख्या धावफलकावरती 59 धावा गोलंदाज पुन्हा एकदा दत्ता उर्ध विकेट फुलटॉस चेंडू बॅट वर घेता आला नाही प्रशांतला नक्की स्वतःवर नाराज आहेत कारण हा चेंडू खराब होता मोठा फटका खेळता आला असता टायमिंग झालं नाही धावसंख्या 59 अजूनही या षटकात आपण पाहिलं तर एक चेंडू या ठिकाणी शेष आहे 1 टू गो प्रशांत रोणे सलामीला आले होते अजूनही खेळपट्टीवरती स्थिरावतात खूप चांगली कामगिरी याकडे पाहिली तर आपण दिलीप कांबरेची राहिली उर्दू विकेट हा चेंडू शफून घ्यायचा प्रयत्न चेंडू जाता स्क्वेअर लेगच्या दिशेने पहिली धाव वेगाने पूर्ण केली प्रशांतला दुसरी धाव हवी आहे आणि या दरम्यान 2 धावा ते पूर्ण करतात आणि षटक क्रमांक 5 अखेरचा या ठिकाणी संपलेला आहे धावसंख्या एकूण धावफलकावरती पाहतो आपण 61 धावा आणि 62 धावसंख्या या ठिकाणी चेस करायची ती म्हणजे मैदानावरती स्वप्नील 11 संघाला ज्या प्रकारे JK11 चे जे संघनायक होते JK11 संघाचे संघनायक आपण पाहिले दिलीप कांबरी यांनी सांगितलं होतं आम्ही 55 ते 60 धावा उभी करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांनी 61 धावसंख्या धावफलकावरती लावलेली आहे आणि 62 धावसंख्येचं एक मोठं लक्ष आता मात्र चेस करायचं मैदानावरती आपण पाहिलं तर यावेळेस स्वप्नील 11 या संघाला तर जाऊया आपण द्वितीय सत्राकडे जॉईंट होतील कॉमेडी बॉक्स मध्ये जगदीश पाटील नारळीचा एक बुलंद आवाज तर पुढची लढत आहे जे के उमेमा 11 वर्सेस अथर्व 11 दोन्ही संघाच्या संघनायकांनी या आपण टॉस साठी लवकरात लवकर उमेमा 11 आणि अथर्व 11 टॉस साठी या दादांचा नाव गजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला योगेश राऊत दादांचा नाव गजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला नाव गजतय योगेश दादांचा नाव गजतय योगेश दादांचा आयोजन केलाय भारी ताऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देती बक्षीस तर वांगणी गावचे प्रसिद्ध उद्योजक लालूश मस्कर यांचं देखील शुभागमन झालंय त्यांचं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करूया आयोजन केलाय भारी ताऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देती बक्षीस लावताना त्यांच्यावरी असं तो बोलतोय गर्वान थँक्यू डीजे तर चला पुढचा सामना असेल
उमेमा 11 विपक्ष अथर्व 11 दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज टॉस साठी या ठिकाणी लक्ष्मीकांत आहेत. त्याचबरोबर पाहतोय आपण दुसरे कॅप्टन अनिल शेंडे. तर टॉस केला जाईल, सामना सुद्धा सुरू होतोय. चला त्या ठिकाणी आपण दत्तामा टॉस करून घ्या, लगेचच सामन्याला सुरुवात होते. तर सन्माननीय लालूजी मस्कर यांचे शुभ हस्ते टॉस केला जाईल. त्या दरम्यान प्रवीण दादा संसारे संघ मालक यांचं देखील व्यासपीठावर शुभागमन झालंय. तर अथर्व 11 वर्सेस उमेमा 11 यांच्यामध्ये टॉस केला जाईल. लालू दादा यांच्या शुभ हस्ते लालू शेठ मस्कर जे प्रसिद्ध उद्योगपती आहेत. या टॉस साठी नरेश आणि एका बाजूला लक्ष्मीकांत उर्फ लाल्या असे दोन नामवंत खेळाडू, दोन संघनायक. तर दोन्ही संघाच्या संघ मालकांनी देखील या ठिकाणी यायचे. अथर्व 11 वर्सेस उमेमा 11. लालू शेठ मस्कर उद्योगपती यांच्या शुभ हस्ते संपदा देशमुख या ठिकाणी तर या ठिकाणी टेल हा कॉल केलेला आहे. बघूया. तर टॉस जिंकलेला आहे. नरेश काय स्वीकारणार? माफ करा, अनिल आहेत. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतो आम्ही. तर लक्ष्मीकांत शेलार जबरदस्त खेळाडू आहे आणि खूप चांगला संघ उमेमा 11 खूप तयारीनिशी आलेले आहे. काल आम्हाला आमच्याशी चर्चा करता सांगत होते की आम्ही खूप तयारीनिशी आहे, कारण यंदा आम्हाला ही स्पर्धा जिंकायची आहे. तुमची काय तयारी आहे? किती धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न करा? 60 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू आणि ते आम्ही चेस करू शकतो अशी आमचे सर्व खेळाडू चांगले आहेत आणि सगळे खेळाडू बॅटिंग लास्ट पर्यंत करू शकतात. लक्ष्मीकांत पहिला सामना खेळत आहेत. तर नक्कीच खेळपट्टीचा अंदाज नाही, कारण त्यांनी एक सामना या ठिकाणी ते खेळलेले आहेत. तर तुमची काय रणनीती? 60 धावसंख्या त्यांना नक्कीच पुरेशी असे चेस करण्यासाठी. तुम्हाला किती धावे या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत? आम्ही पण 55 ते 60 धावा मारण्याचा प्रयत्न करू, कारण आमच्याकडे तसा बॉलिंग अटॅक पण चांगला आहे आणि आम्ही त्यांना कमीत कमी धावणार रोखण्याचा प्रयत्न करू आणि डिफेन्स करू. आम्ही जेवढी पण आम्ही धावसंख्या उभारू तेवढी आम्ही डिफेन्स करण्याचा प्रयत्न करू. तर तुझ्या संघामध्ये यंदा असे कोणते खेळाडू आहेत की नक्कीच चांगली कामगिरी करतील आणि तुझ्या खांद्याला खांदा देऊन ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करतील? माझ्या संघामध्ये आत्ताच झाली VPL आपली गेल्या महिन्यामध्ये, त्याच्या संघातील मालिकावीरचा पुरस्कर्ता बाळू कडाळे हा एक आहे, पंकज कडव आहे, चिराग विषय आहे, रमेश मयकर स्वतः आहे आणि आम्ही करून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. तर शुभेच्छा तुम्हा दोघांनाही या सामन्यासाठी. लक्ष्मीकांत शेलार या ठिकाणी टॉस गमावला, फलंदाजी करावी लागेल. जाऊया मॅचच्या दिशेने जगदीश पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच. तर हा षटकार यास 6 धावा पाहायला मिळतात. त्या मात्र सचिन केवणे बॅट मधून सलामीचा फलंदाज सचिन आणि त्याचबरोबर अमर राणे ही सलामीची जोडी पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती मात्र षटकार दाखवलाय. गतवर्षीचा निश्चितचा विजेता संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावरती मोटार बाईक होती तो फलंदाज पाहतोय सचिन केवणेला. तर तक्ष 11 संघाचे मालक सन्मान्य आतिशजी शेलार साहेब यांचं आगमन झालंय. सरचे स्वागत. तर 2 चेंडूवरती 10 धावा कुठल्या गेल्यात? एकंदरीत विचार केला पहिल्या सत्राचा 61 धावा कुठल्यात? 62 धावांचं लक्ष होतं. 12.40. पुन्हा एकदा खराब चेंडू आणि समाचार घेतला, चेंडूला भिरकावून देतोय. आउट ऑफ पार्क. 6 धावा. वडा बॅटिंग. डीजे मात्र दिलीप कांबरी या ठिकाणी गोलंदाजीवर पाहतोय आपण. स्वतः संघनायक आहेत. तर लागोपाठ 3 षटकार ठोकले. तर संघमालक स्वप्नीलजी शेलवले आणि महेश बनडे यांच्याकडून 1000 रुपये
पारितोषिक असेल. निश्चितच 2 षटकार पाहायला मिळतात. दोन्ही पुल्यांचे चेंडू होते. 1 चौकार पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती दिलीप मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकांची अदलाबदल करत असताना करेक्ट डावकुरी हाताचा कर्णधार, दुसरीकडे पाहतोय डावकुरी हाताचा गोलंदाज स्वतः संगनायक. यावेळेस बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करतोय. चेंडू मात्र पॉइंटच्या वरून आउटफील्ड पास आहे. चेंडू थांबणार नाहीये आणि पाता पाता चेंडू सीमा पलीकडे दंदन दंदन करत 4 रन्स. डीजे याच दरम्यान राजेश गायकवाड आणि प्रवीण संसार यांचं आगमन झालेलं आहे. या ठिकाणी त्यांचं सहर्ष स्वागत. तर निश्चितच या ठिकाणी पाहतोय चौकार षटकारांची बरसात होत असताना पुन्हा एकदा पुल्यांचा चेंडू होता. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड पास आहे. चेंडू पाहता पाहता पुन्हा एकदा सीमा पलीकडे जातोय. दणदणीत चौकार. वापर या ठिकाणी केला जातोय आणि का गतवर्षी जे आपण टुर्नामेंट ऑफ प्लेअर होतोय मात्र दाखवून देत असताना सचिन पुन्हा एकदा यावेळेला चेंडू ऑन साइडला पहिल्या टप्प्यावरती उचलला जातोय आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये दमदार फलंदाजी झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती मात्र वाऱ्याच्या वेगाने ज्याप्रमाणे वारा सुसाट असतोय त्याप्रमाणे मात्र ही धावसंख्या फ्लाय झाली आहे. पहिल्या षटकात 25 धावा धावफलकावरती. गुड बॅटिंग. थँक्यू डीजे. या ठिकाणी हनी 11चे सन्माननीय साजिद गाजी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. अतिशय चांगली फलंदाजी सचिन केवने. जर विचार केला मागच्या षटकामध्ये तर 3 चौकार 2 षटकार 1 सिंगल मात्र 62 धावा करायच्या. पहिल्याच षटकामध्ये चांगला स्टार्ट करून दिलाय. दुसरा गोलंदाज पाहतोय आपण गोलंदाजी मार्क वरती प्रज्योत बनोटे. दुसरे षटक सचिन साठी. यावेळेस मात्र कॉपी बॉक्स स्टाईलने चेंडू कव्हरच्या वरून क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या मागे. निश्चितच त्या ठिकाणी पहा आउटफील्ड स्लो होती मात्र स्वतःच क्षेत्ररक्षक पडल्यात आणि चेंडू मात्र बाहेर फेकून दिलाय सीमा पलीकडे. 4 रन्स. रुपयाचं कॅश प्राइज आलंय. स्वप्नील शेलवले आणि राहुलजी विषय महेश बनोटे सर या स्वतः संघ मालक आहेत. स्वप्नील 11 संघाचे. तर सचिन केवणेसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. मात्र मी निश्चित या ठिकाणी सांगेन की यावर्षी पहिल्यांदाच एवढी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आहे सचिनच्या बॅट मधून. आणि जेव्हा जेव्हा यावर्षी मी सचिनला पाहिलंय तेव्हा मात्र नर्वस केलं होतं त्यांनी. सर्व प्रेक्षक असतील त्यांचे पाठीराखे. नंतर या ठिकाणी पहिलीच एक चांगली इनिंग साकारल्या. पहिल्या षटकामध्ये चांगली धावा. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पुन्हा एकदा अटॅकिंग क्रिकेट गोलंदाजावरती हल्ला चढवला गेलाय. तर मात्र सलामीच्या जोडी मैदानामध्ये खेळत असताना अद्याप जेवढे चेंडू फेकले तेवढे मात्र स्वतःनी फेस केल्यात. स्वतः मात्र खेळलाय आणि चौकार षटकार दाखवलाय. आणि का पण एक डावकुरी हाताचे आक्रमक फलंदाज, एक स्टायलिश फलंदाज म्हणून ज्याची खाती आहे पंचकृषीत ते मात्र त्यांनी दाखवून दिलंय. यावेळेस मात्र कट करतोय चेंडूला. शॉर्ट लेगला धाव घ्यायची होती. या ठिकाणी संधी उपलब्ध झाली होती मात्र पाय या ठिकाणी धाव पुन्हा एकदा मिस होतोय. चेंडू पुढे निघून जातोय आणि तोपर्यंत फक्त सिंगल घ्यायची होती मात्र नकार दिला गेलाय. डॉट चेंडूची सांगता. तर धावसंख्या पुन्हा एकदा फ्लाय झाली आहे धावफलकावरती. छत्तीस धावा 36.
36 धावा फुलेंचा चेंडू होता मिड विकेटला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू मात्र पुन्हा एकदा सीमा रेषा गाठेल 4 धाब्यासाठी आणि यावेळेस मात्र पहिला चौकार येतोय तो अमर राणेच्या बॅट मधून चांगली फलंदाजी होत असताना या ठिकाणी जर विचार केला तर तब्बल धावा कुठल्या गेल्यात पहिल्या सत्रामध्ये 61 आणि 62 धाब्याचं लक्ष टार्गेट असताना मात्र त्यावेळेस चेंडू अभेता क्षेत्ररक्षक पुढे आल्यात आणि झेल मात्र त्या ठिकाणी त्याचा घेण्याचा प्रयत्न होता फंबलिंग होता आणि एक धाव पाहायला मिळतोय ती धावपळकावरती इथून मात्र षटक समाप्त होतोय दुसरा पॉवर प्लेचा योग्य आणि सुरेख वापर केला गेलाय या षटकामध्ये जर पाहिले तर धावा आल्यात दुसऱ्या षटकाचा जरी विचार केला तर धावा आल्या धावपळकावरती 16 पहिल्या षटकामध्ये 26 धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्यात तर निश्चितच 42 धावा धावपळकावरती झाल्यात 62 धावेचं लक्ष होतं आणि ते मात्र 62 धावेचं लक्ष्याचा पाठलाग करताना 41 धावा धावपळकावरती उर्वरित समीकरण सोपं पाहायला मिळतोय येणारे 18 चेंडू 21 धावेची गरज तर निश्चितच पहा या ठिकाणी मात्र जो 62 धावेचं लक्ष होतं अर्धेपेक्षा लक्ष पूर्ण केलंय ते 2 षटकामध्ये म्हणूनच म्हटलं जातं इंग्रजीमध्ये की वेल बिगन इज हाफ डन कारण कोणत्याही कामाची सुरुवात जर चांगली असेल तर ते काम अर्ध झाल्यासारखं वाटतंय आणि अर्ध लक्ष मी म्हणे निश्चित या ठिकाणी पूर्ण केलंय ते मात्र या 2 फलंदाजाने सलामीची जोडी मैदानामध्ये खेळ करत असताना एकीकडे पाहतोय सचिन स्वतः संगणक आहेत आणि स्वतःवरती असलेली जबाबदारी पाहायला मिळतोय तर दुसरी जर पाहिलं तर अमर राणे तर गोलंदाज पुन्हा एकदा दिलीप कांबरे स्वतःवरती मात्र स्वतः संगणक आहेत तेवढे चांगले अष्टपैलू खेळाडू या वांगणी परिसरामधील मात्र SP वांगणी असेल संघ यामध्ये मध्ये खेळणारा खेळाडू चला क्षेत्ररक्षण सजून घ्या 2 षटकांचा खेळ संपलाय समीकरण थोडंसं सोपं आहे मात्र क्रिकेट आहे कधी काय होईल हे सांगू शकत नाहीये कारण ज्या वेळेस मोठी धावसंख्या चेस करायची असते त्यावेळेस मात्र कधी कधी ती चेस होताना पण पाहिलंय मात्र कधी जेव्हा कमी धावसंख्येचा सामना असतोय ती डिफेन्स करताना सुद्धा लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुद्धा फार सामने अटाटटीचे होतात शेवटच्या चेंडू पर्यंत सामना रंगला जातोय आणि आपल्याला नेहमीच पाहायला मिळतोय ज्यावेळेस एका चेंडूवरती 6 धावेची गरज असते त्यावेळेस मात्र फ्री माइंड मध्ये फलंदाज खेळतोय आणि ज्यावेळेस एका चेंडूवरती 1 धाव किंवा 2 धावा असतात त्यावेळेस मात्र फार धाडसी पाहायला मिळतोय मात्र चेंडू फटका चांगला आहे जास्त उंची आणि लांबी कमी आणि या ठिकाणी दिलंय काय देव देतो आणि कर्म नेतोय अशी परिस्थिती झाली आहे या खेळाडूची सोपा झेल होता मात्र हातात आला होता थोडेसे हात आणखीन उंच गेल्यात आणि चेंडू मात्र सीमा पलीकडे जातोय 6 धावा तर 47 धावा धावपळकावरती अद्याप सलामीची जोडी खेळत असताना फटका चांगला आहे पुन्हा एकदा चेंडू मात्र आबाक्याच्या बाहेर होता क्षेत्ररक्षकाच्या पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमा रेषा पलीकडे आणखीन एक दमदार चौकार आणि विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करत असताना पहिला संघ पाहतोय ज्याने 50 धावांची सलामी दिली आहे या 2 खेळाडूने एकीकडे सचिन केवणे दुसरीकडे अमर राणे मात्र 51 धावा धावपळकावरती आणि अमर राणेला मात्र 500 रुपयाचं पारितोषिक संघ मालक यांच्याकडून पुन्हा एकदा यावेळेस मात्र डिफाईन लेगला आउटफील्ड पास आहे क्षेत्ररक्षक आले होते गुड फिल्डिंग आणि तोपर्यंत 2 धावा अंकित केल्या जातात तर 53 धावा धावपळकावरती विजयाचं लक्ष होतं 62 धावा तर विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहिलं जातोय संघाला आणि कशी सुरुवात करावी स्वप्नवाद सुरुवात एक न्यू प्लॅटफॉर्म एक फ्लाइंग स्टार्ट देण्याचा प्रयत्न केलाय 2 खेळाडूने फुलेंचा चेंडू बिरकावून दिला होता नोचा इशारा येतोय पंचांचा आणि मात्र 1 धाव मिळेल जीवनदान मिळतोय ते मात्र या टीमला आणि फ्री 1+1 2 धावा धावपळकावरती 2 धावा पाहायला मिळतात आणि फ्रीडचा इशारा पंच करत असताना शशी साटम सरांना पाहतोय आपण याच 55 रन्स 55 धावा झाल्यात अद्याप एका षटकाराची म्हणजे 6 धावांची 7 धावांची कमतरता आहे चांगला चेंडू होता यावेळेस मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न याच ठिकाणी मालक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद शेट कंडागले
तर ब्रेडचा इशारा होता, मात्र फायदा उठवू शकले नाहीयेत फलंदाज. पहिला डॉट चेंडू पाहायला मिळतोय. तर मगाशी झेल टिपला होता, हाईट नोचा इशारा होता, जीवनदान मिळालाय दोनदा. यॉर्क लाईनचा चेंडू होता, ड्राईव्ह करतो, चेंडूला खोदून काढला ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. एकच धाव मिळेल. दुसरे धावेचा प्रयत्न होता, पाक ते क्षेत्ररक्षण मात्र थोडस खराब पाहायला मिळतोय आणि एकच धाव अंकित केली जाते. 56 धावा. नाही, ड्रिंक्स ब्रेक नसेल, निश्चितच थोडा वेळ वाचवण्याचा प्रयत्न राहील, कारण खूप उशीर झाला. जे सामने सकाळी 9 वाजता सुरू व्हायला पाहिजे होते. हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करतोय, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, या ठिकाणी मात्र रिक्स उचलली, पाहावं लागेल आणि पंच मात्र तिसऱ्या पंचांना रेफर करतात. यास पंचांचा निर्णय तर येईल इथे. या ठिकाणी अगोदर थांबले होते, त्याच्यानंतर पुन्हा एकदा निघाले, पुन्हा एकदा थांबले आणि मात्र फलंदाज पाहावं लागेल बॅट ग्राउंडिंग केली आहे की नाही. आणि फलंदाज आउट. यस, इट इज आउट. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का धावचीच्या स्वरूपामध्ये आणि पहिल्या गड्यासाठी, पहिल्या विकेटसाठी 56 धावांची पार्टनरशिप सलामी दिली आहे. ती मात्र या ठिकाणी JK11 या संघ, स्वप्नील 11 या संघाने. दादांचा नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. योगेश राऊत दादांचा नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. ऍक्टिव्हिटीचे तर अद्याप गरज असेल ती 5 धाबेची. येणारे चेंडू असतील 18, येणारे चेंडू असतील निश्चितच 18, 12 आणि 5 धाबा. 12 चेंडू 5 धाबा. 5 सामना पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात केली आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकात सुद्धा तो सिलसिला, तिसऱ्या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकात सुद्धा एक सावकार, एक षटकार, एक नो चेंडू फेकलाय, 2 सिंगल पाहायला मिळतात. त्यामुळे विजयाचा मार्ग सुकर झालाय. मात्र अद्याप 12 चेंडू वरती 5 धाबा होतील का? तर चला सामना स्पीडअप करा. चौथा गोलंदाज या वेळेसला चेंडूला ड्राईव्ह करतो ऑन साइडला. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. फलंदाज पाहतोय आपण स्वामी बनवटेला. तर आणखीन एक स्वामी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मात्र आमचे PPL चे अध्यक्ष या ठिकाणी पाहतोय दीपकजी चव्हाण. या स्पर्धेवरती बारीक लक्ष आहे. त्याचबरोबर आमचे खजिनदार साहेब, संपतजी देशमुख साहेब असतील, योगेशजी राव सचिव असेल. मात्र सारखं त्यांचं निश्चितच या स्पर्धेमध्ये पाहिलं कुठेतरी कमतरता वाटत नाहीये. सारखं लक्ष त्यांचं स्पर्धेवरती पाहायला मिळतोय. तर फलंदाज स्ट्राईकला पाहतोय आपण अमर राणेला. हा चेंडू पुल करतोय, मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 2 धाबा एकपटल्या जातात. 2 धावसंख्या पुढे सरकते आणि 60 धाबा, 60 रन्स, 60 धाबा धापडगावरती. फक्त 2 धाब्याची गरज आहे. विजयापासून फक्त 2 पावले हा संघ मागे आहे. मात्र विजय निश्चितच मिळेल का? कारण सुरुवात चांगली गेली होती. त्याच्यानंतर 62 धाब्याचं लक्ष होतं. पहिल्या चेंडूपासून आक्रमकता दाखवली सचिन केवणेने. मैदानामध्ये येऊन चांगला खेळ केला आणि आपण काय एक संघनायक चांगले आहोत हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. हलक्या हाताने कट करतोय, चेंडू मात्र येतोय सीमा रेषेवरती अडवलंय. तोपर्यंत दुसरी धाव आणि विजय प्रस्थापित केला जातोय. विजय बनवला तो मात्र स्वप्नील 11 या संघाने. JK11 संघाने जे 61 धाबा कुठल्या होत्या, 62 धाबांचं लक्ष होतं, मात्र ते लक्ष सहजरित्या पार केलंय ते मात्र स्वप्नील 11 या संघाने.
तर सामना जिंकलाय. तर पुढचा सामना असेल, आपण सज्ज राहायचंय. दोन्ही कॅप्टन, दोन्ही संघनायक एकीकडे असेल तो मात्र उमेमा 11 विपक्ष अथर्व 11. चौथा सामना पाहायला मिळेल. मात्र जो सामना झाला त्या सामन्यामध्ये विजयाचा नायक, विजयाचा शिल्पकार आणि विजयाचा हिरो ठरतो अर्थातच स्वप्नील 11चा स्वतः संघनायक सचिन केवणे, ज्याने सलामीला आले आणि 11 चेंडू मध्ये तब्बल 37 धावांची इनिंग साकारली आणि तोच बनलाय यावेळेस मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हिरो. तर देवेंद्रजी कांबरे त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आम्ही देणार आहोत. एक वॉच, घड्याळ आणि त्याचबरोबर पंचम बीटी करून दिलं जाणार एक आकर्षक टी शर्ट. तर देवेंद्रजी कांबरे आणि प्रवीणजी संसारे यांचे शुभाशय पारितोषिक दिले जाईल. चला या पण सचिन वेल प्लेट, चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. ज्याप्रमाणे सांगितलं होतं आपण ओपिनियन मध्ये की आमच्या समोर जरी 60 ते 70 धावांचं लक्ष असलं तरी मात्र आमच्यामध्ये क्षमता आहे ती कुटण्याची आणि ते चेस करण्याची. आणि निश्चितच त्यांनी जे म्हटलं होतं ते मात्र खरं ठरलंय. या ठिकाणी पाहिलं तर अतिशय चांगली फलंदाजी केली आहे आणि सामना जिंकलाय. तर दुसरा सामना लगेच सुरू होईल. या ठिकाणी पाहायला मिळेल चौथा सामना पाहणार आहोत आपण. तो मात्र उमेमा 11 विपक्ष अथर्व या दोन संघामध्ये असेल. उमेमा 11 चे संघ मालक सन्माननीय मिजाजी बुबेरे यांना आपण पाहणार आहोत. तर निश्चितच एक दुसरीकडे पाहिलं तर अथर्व 11, तर अथर्व 11 हा संघ सुद्धा अनिलजी कोरडे साहेब यांचा संघ. त्याचबरोबर 2000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा सचिन केवणेला, स्वप्नील शेलवले, महेशजी बनोटे आणि त्याचबरोबर राहुलजी विषय यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. तर निश्चितच तर महेशजी बनोटे साहेब यांच्या शुभास्ये 2000 रुपयाचं उप तालुका प्रमुख आहेत, त्यांचे शुभास्ये हे 2000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि अमर राणे आपण सुद्धा या, स्वप्नीलजी या आपल्या शुभास्ये या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या पारितोषिक मिळेल. तर सामना सुरू होतोय, कुठेही जाऊ नका. या ठिकाणी सामना जिंकलाय. या सामन्याची सुरुवात, पहिलं सत्र कसं असेल खेळाचं या ऐकूया पुन्हा एकदा विनोद पाटील यांच्याकडून. हॅलो, धन्यवाद जगदीश पाटील. तर सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतायत. बाळू कडाली आणि त्याचबरोबर लक्ष्मीकांत शेलार. हा चेंडू यावेळेस मात्र सुरेख होता, ऑफ स्टंपवर पिचिंग केला गेला होता आणि डॉट चेंडूने गोलंदाज यावेळेस पाहतो आपण चंद्रकांत झांजे, एक अनुभवी खेळाडू. तर नाणेफेकीचा कौल हा अथर्व 11 संघाच्या बाजूने लागला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. हा चेंडू आडव्या बॅटने खेळतात, ऑन साइडला लॉफ्ट केलाय, समोर क्षेत्ररक्षक आहेत आणि त्या ठिकाणी एक सोपा झेल ड्रॉप होतोय. जीवनदान यावेळेस दिले जाते फलंदाज आपण पाहतोय बाळू कडाळीला आणि 2 धावा या दरम्यान मिळत आहेत. क्षेत्ररक्षण ही फार महत्वाची गोष्ट आहे क्रिकेटमध्ये. जर तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल तर क्रिकेटमध्ये तिन्ही क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. हा चेंडू मिस टायमिंग झालाय यावेळेस पुन्हा एकदा, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप लांब होते. आपण पाहतो क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. अहमर आहेत, अहमर बुबेरे असं दरम्यान सिंगल कंप्लीट करतायत. धावसंख्या धावबळ 3. स्ट्राईकला लक्ष्मीकांत उर्फ लाला एक अत्यंत घातक विस्फोटक फलंदाज संघनायकाच्या भूमिकेत आहे. यावेळेस उमेमा 11 या संघाचे ते संघनायक आहेत. स्ट्राईकला येत आहेत असं गोलंदाज चंद्रकांत झांजे ओव्हर द विकेट. हा चेंडू फुल टॉस ड्राईव्ह करतात, त्या ठिकाणी अहमरला बीट करून चेंडू मागे येतोय एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफर येऊन त्या ठिकाणी दाखवत असताना तर 2 धावा वेगाने पूर्ण करतायत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे असं 5 धावा. 60 ते 65 धावा नक्कीच उभी करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. हा चेंडू सुरेख होता, अप्रतिम, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफसाईड लालक्यात खेळण्याचा प्रयत्न त्यांचा या ठिकाणी फसला. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 5 वर स्थिरावलेली. चंद्रकांत झांजे भरपूर वर्षाचा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आणि तोच अनुभव पणा लावत असताना पहिलं षटक पॉवर प्लेचा हाताळत असताना पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला सीमा रेषेच्या जवळ पाहायला मिळतात. एक लॉंग ऑन आहे, एक लॉंग ऑफ आहे
आणि 30 यार्ड मधलं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहाल. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर पॉइंट आहे, त्यानंतर एक शॉर्ट कव्हर आहे, त्यानंतर एक शॉर्ट मिड विकेट आहे, एक मिड ऑन आहे. अशी व्यूह रचना पॉवर प्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. लक्ष्मीकांत स्ट्राईकला असताना पुन्हा एकदा चंद्रकांत सांजे ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू ऑन साइडला. टिपिकल लक्ष्मीकांत शेलार ब्रँडेड षटकार. धावसंख्या धावफलकावरती 11. या दरम्यान मान्यवरांचं शुभागमन होते. एकनाथ दादा कांबरी यांचं शुभागमन होते. भूषण कांबरी जे संघ मालक आहेत त्यांचे हे पिताश्री आहेत, वडील आहेत. तर एकनाथ दादांचं देखील आपण स्वागत करूया या व्यासपीठावर. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या धावफलकावरती 11. मैदानावरती 2 फलंदाज तुम्ही पाहतायत. यावेळेस बाळू आणि त्याचबरोबर लक्ष्मीकांत ही सलामीची जोडी खूप चांगली फलंदाजी करतायत. लक्ष्मीकांतच्या बॅट मधून एक षटकार आलाय आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती या षटकाराच्या मदतीने तुम्ही पाहतायत 11 धावा. पालकमंत्री प्रीमियर लीगचं हे 3रं पर्व अतिशय दिमागदाररित्या हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. नियोजनबद्ध आयोजन कसं असावं याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय. आज सकाळी ध्वजारोहण करण्यात आला आणि तोच ध्वजारोहण मात्र आपण करताना सकाळी खूप मान्यवर उपस्थित होते. मात्र संध्याकाळी ठीक 5:30 वाजता हा झेंडा नक्कीच उतरवला जाईल. नियमानुसार हा चेंडू ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडूला काढलेला आहे आणि पंचांचा इशारा येतोय 4 धावा. तो गोलंदाज अनिल शेंडेच्या चेंडूवरती चौकार येतोय. धावसंख्या 15. राऊंड द विकेट. आज चेंडू ड्राईव्ह करतायत कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी डीप मध्ये चेंडूची वाट पाहतायत. चेंडू फील्ड करून थ्रो करतायत अनिलकडे. संघनायकाच्या भूमिकेत अनिल आहेत. आता मात्र कॅप्टन वर्सेस कॅप्टन. एक संघनायक समोर तुम्ही पाहतायत यावेळेस अथर्व 11च्या गोलंदाजाच्या भूमिकेत. तर स्ट्राईकला फलंदाज लक्ष्मीकांत शेलार उमेमा 11चे जे संघ नायक आहेत. तर कॅप्टन वर्सेस कॅप्टन बघूया कशी कॉन्टेस्ट पाहायला मिळते. गोलंदाज अनिल शेंडे पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. राऊंड द विकेट माफ करा. हा चेंडू ऑन साइडला वळवलाय. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेलाय. पहिली धाव वेगाने पूर्ण करतायत. क्षेत्ररक्षक वेगाने आलेले आहेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. आपण पाहिलं तर समाधान बाईकर आहेत. गुड फिल्डिंग. ग्राउंड फिल्डिंग खूप चांगली पाहायला मिळाली आतापर्यंत अथर्व 11ची. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकती म्हणजे आपण पाहतो यावेळेस 18 धावा. 17 धावा. हा चेंडू हुक करतायत. यावेळेस चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने येतोय वेगाने. त्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षक नसल्या कारणाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आज बाळू कडलच्या बॅट मध्ये येणारा चौकार. स्ट्राईकला पुन्हा एकदा बाळू. गोलंदाजी मार्कवर सज्ज अनिल. हा चेंडू मागे गेले. त्या ठिकाणी कट करायचा होता. चेंडू मात्र बॅटच्या व्यवस्थित संपर्कात आला नाही. बॅटची वरची कडा लागून चेंडू गलीच्या दिशेने गेला. त्या ठिकाणी चांगला बॅकअप मिळतंय. सिंगल कंप्लीट करतायत. धावसंख्या धावफलकावरती 22. प्रबुद्ध आमच्या सोबत आहेत. गुणसंख्या लेखाच्या भूमिकेत रमेश मयेकर मात्र काही मिनिटं विश्रांतीसाठी नक्कीच त्यांना ब्रेक हवा होता. मॅच चालू आहे माफ करा त्यांची. ते उमेमा मधून खेळतात. फलंदाज नक्कीच फलंदाजी करताना तुम्ही त्यांना पाहाल. राऊंड द विकेट. हा चेंडू सुरेख होता. यावेळेस हलक्या हाताने रक्षात्मक पद्धतीने खेळतात. डिफेन्सिव्ह स्ट्रोक तुम्ही पाहतायत. चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेने गेलाय. सिंगल कंप्लीट करतायत. 2 षटकार ठिकाणी संपले. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 23. पंचांच्या भूमिकेत कल्याणी सर आपण पाहतायत. मॅन फ्रॉम मुलुंड आणि त्याचबरोबर आपण पाहतायत शशी साटम सरांना मॅन फ्रॉम या ठिकाणी आपण पाहतो ठाण्याचे. तर लेदर बॉलचे कोच देखील आहेत आणि त्याचबरोबर
कल्याणी सर एक प्रसिद्ध अशा एक नामांकित बँकेमध्ये ऑफिसर म्हणून फार मोठी जबाबदारी. लेदर बॉल आजही खेळतात. कल्याणी सर 40 ओलांडले मात्र तरी देखील अर्धशतक झळकावत आहेत. ही महत्वाची बाब आहे. फिटनेस खूप चांगला आहे. लेदर बॉल टेनिस बॉल भरपूर वर्ष खेळलेले आहेत आणि त्याचाच फायदा आता मात्र ॲज अ अंपायर म्हणून होताना आपण पाहतोय. एक काळ 90च्या दशकामध्ये आपण पाहिलं तर नामांकित पंच होऊन गेले आंतरराष्ट्रीयमध्ये एकापेक्षा एक सरस. सर्वात मोठं नाव आपण बोलतो स्टीव्ह बकनर, जमैकाचे, वेस्ट इंडिजचे 1989 ते 2009 या दरम्यान तब्बल 10 ते 20 वर्ष ते पंचांच्या भूमिकेत होते. तब्बल 100 ओडीआय त्यांनी पूर्ण केले तेव्हा त्यांना ICC कडनं ब्रॉन्झ बेल्स देण्यात आली आणि 100 कसोटी जेव्हा त्यांनी पूर्ण केले तेव्हा त्यांना गोल्डन बेल्स देण्यात आली. ही स्टीव्ह बकनर यांची कारकीर्द राहिली. थोडेसे वादग्रस्त देखील होते कारण सचिन तेंडुलकरच्या अगेन्स्ट त्यांनी जवळ 13-14 वेळा त्यांना चुकीचं बाद दिलं होतं. चेंडू ऑफ साइड वरून काढलाय बघा. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. बिलांशी नागिन नाही तर लक्ष्मीकांत शेलाच्या बॅट मधून षटकार निघालाय. तो देखील लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. असं पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. हा चेंडू यावेळेस मात्र वाडीशी लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. हाय अँड हँडसम षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. लक्ष्मीकांत शेलार वादळाचं नाव नाही, सुनामीचं नाव आहे. लक्ष्मीकांत शेलार जेव्हा फॉर्म मध्ये असतात त्यांना रोखणं फार कठीण असतं आणि खूप जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज आहेत. सलग 2 षटकार चंद्रकांत झांजेच्या अगेन्स्ट ठिकाणी लगावतात. या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरून निघालेले आहेत. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ. यावेळेस मात्र जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर. चूम अंतर. सलग 3रा षटकार. वॉट शॉट. 2000 रुपये ठिकाणी येत आहेत. संघ मालक आहेत. यावेळेस मात्र स्क्वेअर कार्ड. आणखीन एक देखना फटका येतोय लक्ष्मीकांतच्या बॅट मधून. चेंडू वेगाने निघून जातोय सीमारेषे बाहेर. 3 षटकार आल्यानंतर 4थ्या चेंडूवरती चौकार. थँक्यू उमेश. मिजाब उबेरे संघ मालक आहे. त्यांच्याकडनं यावेळेस 2000 रुपये लक्ष्मीकांत शेलारसाठी. हा चेंडू बॅटची कडा घेऊन मागे जातोय. आता मात्र डॉट चेंडू बऱ्याच वेळानंतर पाहायला मिळतोय. खूप चांगला कमबॅक. मात्र 3 षटकार 1 चौकार आलाय. तब्बल 22 धावा 4 चेंडूमध्ये येत आहे. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकती म्हणजे 45 धावा. वॉट अ बॅटिंग. अप्रतिम. मॅग्निफिसेंट. उर्दू विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. मनोज देशमुख यांनी जेल टिपलेला आहे. मात्र आयवा कॅसाठी या ठिकाणी पारितोषिक नसल्या कारणाने नक्कीच थोडेसे नाराज होत आहेत. षटकार येतो यावेळेस 4था षटकार. खूप चांगला झेल टिपलाय. मात्र मैदानात जेव्हा तुम्ही असाल तेव्हा किती झेल तुम्ही पकडणार यावर सर्वांचं लक्ष असेल. तर थोडीशी दुखापत या ठिकाणी आपण पाहतोय लक्ष्मीकांतला झालेली आहे. 4था षटकार या षटकात आलेला आहे. धावसंख्या एकूण धावफलकावरती आपण पाहतोय यावेळेस 51 धावा आणि या षटकामध्ये धावा आलेल्या आपण पाहिलं तर तब्बल या ठिकाणी 28 धावा आलेल्या आहेत. 4 षटकार 1 चौकार 1 चेंडू डॉट होता. अप्रतिम षटक राहिलं. तर पारितोषिकांची उधळण या ठिकाणी केली जाते. 28 धावा आलेल्या आहेत. अनिलच्या या षटकामध्ये किती धावा आल्या होत्या मागच्या आपण बघूया. पहिल्या षटकात चंद्रकांत झाजे यांनी 11 धावा दिल्या होत्या. नंतर 12. यावेळेस मात्र 28 धावा. चंद्रकांत झाजे यांनी 2 षटकामध्ये तब्बल 39 धावा
खर्च केल्यात आणि त्यांचा इकॉनॉमिकल रेट आला 19.50. खूप महागडी गोलंदाजी आणि संघ पोहोचल्या 3 षटका अखेर. आपण पाहतोय 51 या धावसंख्येवरती पिण्याच्या पाण्याची नक्कीच त्या ठिकाणी सोय केली जाते. तर लक्ष्मीकांत शेलर यांच्यासाठी पारितोषिक आले राजेंद्र कडूमामा यांच्याकडनं. त्याचे मामा आहेत बघा. तर मामाचं या ठिकाणी बादशासाठी पारितोषिक येते 1000 रुपयाचं. मिर्झा बुबेरे यांच्याकडनं 2000 रुपये आहेतच. म्हणजे एकूण 3000 रुपयाची कमाई झालेली आहे लक्ष्मीकांतसाठी. तर 51 धावफलकावरती आपण पाहतोय हेल्दी रन रेट पाहायला मिळतोय. या ठिकाणी पहिल्या 2 षटकात आपण पाहिलं तर धावा होते त्या फक्त 23 आणि या षटकात 28 धावा आल्या कारणाने हे षटक खूप महागडं पाहायला मिळते. कवी शेंडे देखील तुम्ही पाहू शकाल. धारोळचा एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू. मात्र कोणत्या संघामध्ये अजून आम्हाला माहिती मिळाली नाहीये. मात्र त्यांना देखील तक्षशिला 11 मध्ये ते खेळणार आहेत. आतिश शेलार यांचा संघ यामध्ये कवी शेंडीला तुम्ही पाहाल. शेंडी परिवारातील भरपूर खेळाडू सातत्याने चमकदार कामगिरी करत आहेत. सुनील शेंडे असतील, अनिल शेंडे असतील, नरेश शेंडे असतील, जितू शेंडे असतील. भरपूर शेंडे तुम्हाला सातत्याने या लीगच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. एक वेगळी संकल्पना खऱ्या अर्थाने इंडियन प्रीमियर लीग सुरू झाली आणि त्यानंतर टेनिस बॉलमध्ये देखील या लीग सातत्याने पाहायला मिळत आहेत. ज्युनियर प्रीमियर लीग देखील एक भरपूर मोठी लीग. भारतातील अनेक खेळाडू त्या लीगमध्ये खेळताना तुम्ही पाहत असता. भरपूर लीग आता मात्र ठिकठिकाणी आपण पाहत असतो. सर्व मॅचच्या दिशेने गोलंदाजीसाठी सलीम सय्यद येत आहेत. स्ट्राईकला फलंदाज आहेत यावेळेस बाळू कडाली. ओपनिंग पेअर अजूनही खेळपट्टीवरती आहे. चेंडू यावेळेस मात्र वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये चेंडूला पाठवलाय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय 4 धावा. क्षणभर वीरेंद्र सेहवाग च्या आठवणी नजफगडचा नवाब. चेंडू आडव्या भेटण्याचा प्रयत्न. तर मिर्झा बुबेर यांच्याकडनं बाळूसाठी देखील 1000 रुपये येत आहेत. असा संघ मालक असल्यावर का नाही खेळाडू परफॉर्मन्स करणार. कारण सातत्याने मोटिवेट करतायत आणि पारितोषिकांची उधळ देखील करतायत. 55 धावा झालेल्या आहेत. वीरेंद्र सेहवाग खूप मोठा संघर्ष वीरेंद्र सेहवागने केला. नजफगडचा नवाब म्हणून ज्याला ओळखलं जातं. मुलतान का सुलतान जेव्हा पाकिस्तानमध्ये जाऊन त्याने 30-शतकीय खेळी साकारली आणि मुलतान का सुलतान म्हणून त्याला संबोधण्यात आलं. वीरेंद्र सेहवागचा संघर्ष देखील फार मोठा आहे. खरं तर सचिन तेंडुलकरला टीव्हीवर पाहून क्रिकेट खेळण्यासाठी तो प्रेरित झाला. सचिन तेंडुलकर त्याचा आदर्श होता. मात्र नेहमी तो त्याच्या संघ सहकाऱ्यांशी लहानपणी चर्चा करत. सचिन माझ्याशी बोलेल का, तो मला तो भेटेल का. आणि आपण पाहिलं तर त्याचे वडील हे धान्याचे व्यापारी होते. त्यांची इच्छा होती की सेहवागनं देखील याच क्षेत्रामध्ये यावं. मात्र 84 किलोमीटरचा प्रवास करून प्रॅक्टिससाठी सेहवाग जायचा आणि त्यानंतर मात्र तो सेहवाग ज्या फिरोजशाह कोटला मैदानातून त्याला अंडर 16च्या सिलेक्शन कमिटीने बाहेर काढलं होतं, त्याच फिरोजशाह कोटला मैदानाच्या त्या प्रवेशद्वाराला आज वीरेंद्र सेहवागचं नाव देण्यात आलेलं आहे. हा चेंडू येतोय फायलेक सीमारेषेच्या बाहेर. के वॉरियर्सचे जे सर्व खेळाडू आहेत त्यांनी बॅकस्टेजला या. धावसंख्या धावफलकावरती पाहतो आपण 59. संघ मालक आपली वाट पाहत आहेत. के वॉरियर्स 59 धावा. आणि त्यानंतर वीरेंद्र सेहवागला तुम्ही पाहिलं, ज्याला सचिनचा क्लोन म्हणून देखील लोक संबोधायचे. कुठल्याही प्रकारचं त्याच्याकडे फुटवर्क नव्हतं, कुठल्याही प्रकारचं तंत्र नव्हतं. फुटवर्क आणि तंत्र ज्याने खिशात टाकून ज्याने फक्त टेम्परामेंटच्या बळावरती क्रिकेट दाखवलं तो वीरेंद्र सेहवाग. त्याच्याच बॅटमधून तशाच प्रकारचा फटका आता मात्र येतोय. त्याच पद्धतीचा आपण बघतो बाळूच्या बॅटमधून धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला 63 धावा. व्हॉट अ शॉट. धावा. षटक क्रमांक 4 सुरू आहे. गोलंदाज चेंडू आडव्या बॅटने बाळू खेळतात. मात्र समोर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि हा झेल त्या ठिकाणी टिपण्यात येतोय. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का मैदानावरती लागतो. यावेळेस 64 धावांची भागीदारी पहिल्या गड्यासाठी नोंदवलेली आहे आणि बाळू कडाली बाद होत आहे. ती भागीदारी ब्रेक करण्यात आली आहे. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय रमेश मयेकर.
त्या परिस्थितीमध्ये उतरता ती दुखापत बलावण्याची शक्यता असते, ती दुखापत वाढण्याची शक्यता असते. मात्र क्रिकेटचं वेड अशा गोष्टी करण्यासाठी या ठिकाणी प्रवृत्त करताना इथे मात्र लक्ष्मीकांत शेलारच्या बॅट मधून येतोय आणखीन एक घणाघाती टोला षटकार. थँक्यू. तर आणखीन 1,000 रुपये येत आहेत संघ मालकाकडनं मिजा बुबेरे यांच्याकडून. टोटल 3,000 रुपये लक्ष्मीकांत शेलासाठी आणि मामांकडनं 1,000 असे एकूण 4,000 रुपये. त्या दरम्यान अमित दादा राणे प्रसिद्ध उद्योजक वांगणी विभागातले त्यांचं शुभागमन होतंय. तर अमित दादांना विनंती करतो या आपण. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. तर धावसंख्या धावफलकावरती 69 पाहायला मिळते. मोठी धावसंख्या. चौथं षटक देखील महागडा आपण पाहिला. 18 धावा आल्यात सलीम सय्यदच्या या षटकामध्ये. आणि आता मात्र शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज सोमनाथ जाधव. स्ट्राईकला रमेश मयेकर आहेत, रनर घेऊन खेळतायत. पायाला गंभीर दुखापत झालेली आहे. चेंडू पायाच्या मधून यष्टया उद्ध्वस्त होत आहेत, पायाला लागलाय. त्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी त्यांच्या पायाची हालचाल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली नाही. फुटवर्क त्याला नक्कीच त्या ठिकाणी जमला नाही. यष्टांचा वेध घेते. दुसरा धक्का लागतोय. फलंदाज बाद होत आहेत. रमेश मयेकर गोल्डन डकवर. दुसरा धक्का. वाढवती खेळाडूंचा हे संपत देशमुख दादा मनोबल वाढवती खेळाडूंचा पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वाजवी शहराचा पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वाजवी शहराचा पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वाजवी शहराचा पालकमंत्री. स्क्रीनवर पाहू शकाल तुम्ही आता ज्यांचं नुकतंच आगमन झालं अमित दादा राणे जे एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. त्यांचे सर्व सहकारी त्यांचे समेत आहेत. अभिजित दादा शिंदे देखील आहेत. त्यानंतर आपण पाहतोय अमित राणे आणि त्यांची संपूर्ण ही जी टीम आहे. दोन्ही उद्योजक तुम्ही पाहू शकाल. तर तरुणांसाठी एक आदर्श घेऊन आहे नेहमीच आमचे अमित दादा राणे किंवा अभिदादा शिंदे नेहमीच त्यांना मोटिवेट करत असतात. व्यवसाय क्षेत्रामधलं एक फार मोठं नाव आहे या दोन्ही व्यक्तींचं. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. जवळ मॅचच्या दिशेने 69 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 5 सुरू झालेले आहे. फलंदाज बाद झालाय. गोलंदाज सोमनाथ जाधवने धक्का दिलाय. अवसर रमेश मयेकरला बाद केलं. नवीन फलंदाज येत आहेत पंकज कडव. चेंडू फुलटाच होता पंकजसाठी, मात्र ऑन साईडला खेळतायत. समोर क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप होतोय. गोलंदाज काय करणार जेव्हा त्याला क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाही. ज्या प्रकारे शेळाच्या नावेला वाऱ्याकडनं साह्य अपेक्षित असतं, ज्या प्रकारे एखाद्या गायकाला वादकाकडनं साह्य अपेक्षित असतं, ज्या प्रकारे एखाद्या कॉमेंटेटरला डीजे ऑपरेट करण्याची साथ हवी असते, ती साथ क्रिकेटमध्ये एका गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांना अपेक्षित असते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 70 धावा. तर 42 धावा झालेल्या आहेत. यावेळेस मात्र चेंडू मागे जातोय. खूप चांगला पायाचा वापर करतात क्षेत्ररक्षक ठिकाणी. आणि दरम्यान इथे मात्र दुसरी धाव घ्यायची होती. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती आणि त्यामुळे इथे फलंदाजाला परतावं लागेल. पंकज कडवला. तिसरा धक्का लागतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहतो आपण 71 धावा आणि 42 धावसंख्येवरती पोहोचलेले आहेत. 43 धावसंख्येवरती पोहोचल्यात आणि या स्पर्धेतील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या तुम्ही पाहतायत. काल आपण मला शंकर विषय 40 धावा नोंदवल्या होत्या. आज सकाळी तेजस राऊतने 41 धावा केल्या. आता मात्र 43 धावसंख्या. मात्र एकही अर्धशतक आतापर्यंत पाहायला मिळालं नाही. मात्र नक्कीच ते देखील अर्धशतक नक्कीच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल, कारण खूप चांगल्या लयमध्ये फलंदाज आहेत आणि अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 71. चेंडू यावेळेस मात्र मधून जातोय. शॉर्ट थर्ड बॅटला बीट करून मागे लॉंग स्टॉप रिजन मध्ये 4 धावांसाठी. हे 75 धावा झाल्यात. मागच्या सामन्यात देखील आपण पाहिलं
दुसऱ्या सामन्यामध्ये बंटी रायडर्सच्या 75 धावा झाल्या होत्या, मात्र नंतरचे 2 चेंडू डॉट गेले होते. आता देखील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 77 ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या, मात्र ती बघूया. यावेळेस मात्र मिस टायमिंग खूप उंच गेलाय, चेंडू झेल कोण घेणार स्वतः त्या ठिकाणी. मात्र इथे बघा शेवटच्या क्षणी सलीम सय्यद हा झेल टिपतायत आणि मैदानावरती एक घातक फलंदाजाच्या खेळीचा अंत होतोय, तो म्हणजे लक्ष्मीकांत शेलार. 43 धावांची एक जबरदस्त वादळी खेळी साकारलेली आहे आणि संघाच्या धावसंख्येमध्ये नक्कीच सिंहाचा वाटा उचललाय. हमारी खेल है इस मिट्टी का, जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुचक्की का. थँक्यू. 43 धावांची खेळी साकारलेली आहे. 47 धावा बघा या ठिकाणी. थोडस करेक्शन आम्ही करतोय, आमचे स्कोरर या ठिकाणी माहिती देत आहेत. आता मात्र भरपूर चर्चा केली. 47 धावांवर बाद झाले, अर्धशतक 3 धावांनी हुकले, हरकत नाही. मात्र संघासाठी खूप जबरदस्त कामगिरी. धावसंख्या धावफलकावरती पाहतो आपण 77 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि 77 ही धावसंख्या काल होती, ती म्हणजे डीएस ग्रुपची. त्या धावसंख्येची बरोबरी केलेली आहे आणि 47 धावांची खेळी ज्याने साकारली तो लक्ष्मीकांत शेलार, त्याची वैयक्तिक ही सर्वोच्च धावसंख्या तुम्ही पाहिली. आणि आता मात्र 78 धावा चेस करायच्या आहेत मैदानावरती अथर्व 11 संघाला, कारण उमेमा 11 संघाने 77 धावा नाणेफेक गमावल्यानंतर 5 षटकांमध्ये या नोंदवलेल्या आहेत. एकूण बघूया 78 धावा करायच्या आहेत अथर्व 11 ला. मात्र हे लक्ष कशा प्रकारे चेस करतील बघूया. मोठी धावसंख्या चेस होणार का?